नमस्कार सर्वांचे रुद्रश्रवण सेवा या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 20 ऑगस्ट शिफ्ट 3मध्ये 2023 मध्ये जी तलाठी भरती झाली होती, त्या भरतीमधले मराठी या विषयाचे जे 25 क्वेश्चन आहेत, त्या 25 क्वेश्चनचा आपण ॲनालिसिस आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट टाकलेली आहे. जवळपास 30 एक व्हिडिओ टाकलेले आहेत पूर्ण मराठी या विषयाचे. तर ते तुम्ही बघू शकता. तर चला तर मग सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, लेखन नियमानुसार असलेले वाक्य ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1, होता सर्वत्र चंद्रप्रकाश लखलखत. ऑप्शन नंबर 2, चंद्रप्रकाश सर्वत्र लखलखत होता. ऑप्शन नंबर 3, लखलखत होता चंद्रप्रकाश सर्वत्र. ऑप्शन नंबर 4, सर्वत्र चंद्रप्रकाश होता लखलखत. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, चंद्रप्रकाश सर्वत्र लखलखत होता. तर काय की जे वाक्यरचनेच्या दृष्टीने कोणतं वाक्य हे बरोबर आहे, म्हणजे काय कर्ता, कर्म, क्रियापद किंवा जी वाक्याची रचना जी असते मराठीमध्ये, तर त्यानुसार आणि कसं लिहितात त्यानुसार हे आपल्याला वाक्य ओळखायचं आहे. तर ऑप्शन नंबर 2 मध्ये ते व्यवस्थित लिहिलेलं आहे. चंद्रप्रकाश सर्वत्र लखलखत होता. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, उषाच्या गळ्यातील दागिने पाहून निधी अचंबित झाली. या वाक्यातील वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1, आनंदी होणे. ऑप्शन नंबर 2, क्षीण होणे. ऑप्शन नंबर 3, भयभीत होणे. ऑप्शन नंबर 4, आश्चर्यचकित होणे. तर सगळ्यात पहिले आपल्याला वाक्यातील वाक्प्रचार कोणता आहे ते कळायला पाहिजे. तर आता वाक्य काय आहे? उषाच्या गळ्यातील दागिने पाहून निधी अचंबित झाली. तर अचंबित झाली हा जो आहे, हा वाक्प्रचार वाक्यामध्ये वापरलेला आहे. तर अचंबित होणे म्हणजेच काय? तर आश्चर्यचकित होणे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. तर सगळ्यात पहिले हे आपल्याला ओळखायला आलं पाहिजे, की वाक्यात कुठला वाक्प्रचार हा म्हणजे कोणता आहे. तरच आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, खालील सामासिक शब्दांचा विग्रह केलेला आहे. त्यातील चुकीचा पर्याय ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1, लोकप्रिय, लोकांना प्रिय. ऑप्शन नंबर 2, वनभोजन, वनातील भोजन. ऑप्शन नंबर 3, कष्टसाध्य, कष्टाने साध्य. ऑप्शन नंबर 4, वेषांतर, दुसऱ्याचे कपडे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, वेषांतर, दुसऱ्याचे कपडे. तर आपल्याला काय ओळखायचं आहे? चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. तर काही सामासिक शब्द आहेत आणि त्यांचा विग्रह इथं दिलेला आहे. जसं की आता ऑप्शन नंबर 1 मध्ये काय दिले? लोकप्रिय, आणि त्याचा जर विग्रह केला तर त्याचा विग्रह होतो लोकांना प्रिय. तर हे काय झालं? हे झालं तत्पुरुष समासाचे उदाहरण आहेत हे. तर तत्पुरुष समासाचे, तर तत्पुरुष समासामध्ये काय असतं? जे दुसरे पद आहे ते महत्वाचं असतं. तर दुसरं पद काय आहे? महत्वाचं असतं. तसंच वनभोजन हा जो आहे ऑप्शन नंबर 2, तर याचा जर विग्रह केला तर याचा विग्रह होतो वनातील भोजन. वनातील भोजन असा त्याचा विग्रह होतो. हे काय झालं? सप्तमी तत्पुरुष समासाचं उदाहरण झालं, कारण तील प्रत्यय इथं लागलेला आहे. आणि ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे कष्टसाध्य. तर तर त्याचा विग्रह जर केला आपण, तर त्याचा विग्रह होतो कष्टाने साध्य. तर कष्टाने साध्य इथं इथं पण तृतीया तत्पुरुष समास इथं होतो, कारण तृतीयेचे इथं प्रत्यय, ने प्रत्यय इथं लागलेला आहे. तर तृतीया तत्पुरुष समास. आणि वेषांतर आणि याच्यामध्ये ऑप्शन नंबर 4 मध्ये असा कुठं विग्रह काही आपल्याला दिसत नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या लावा. त्यामध्ये अ गट आणि ब गट दोन दिलेले आहेत. अ गटामध्ये आहे धवल, टणक, सम, स्वैर. ब गटामध्ये आहे मर्यादाशील, कृष्ण, मऊ, विषम आणि असम. तर अ गटमध्ये काय आहे? तर धवल आहे, त्यानंतर टणक आहे, त्यानंतर सम आहे, त्यानंतर स्वैर आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा असतो? तर जे अ गटामधले किंवा ब गटामधले या दोन्हीपैकी आपल्याला या 4 पैकी म्हणजे कमीत कमी 2 तरी आपल्याला शब्द अर्थ माहीत पाहिजे, तरच आपण असा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर ऑप्शननुसार हा प्रश्न सॉल्व्ह करायचा असतो. आता धवल जो शब्द आहे, तर धवल म्हणजे काय? तर धवल म्हणजे, आता त्याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला इथं दिलेला आहे ब गटामध्ये. तर धवल म्हणजे काय? धवल म्हणजे पांढरं, पांढरे किंवा शुभ्र म्हणू शकतो आपण त्याला. आणि कृष्ण म्हणजे काय? काळे. त्यामुळे धवलचा विरुद्धार्थी शब्द इथं आपण कृष्ण
सांगू शकतो. तर 1 चा आहे ऑप्शन नंबर 2. त्यानंतर अ, टणक जे 2 नंबरचं आहे टणक. टणक म्हणजे काय एकदम कडक म्हणू शकतो त्याचं आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द ऑप्शन नंबर म्हणजे ब गटामध्ये 3 नंबरचा ऑप्शन आहे मऊ. आता हे 2 शब्द आपल्याला माहीत झालेत. तर आता आपण ऑप्शनकडे जाऊया. तर ऑप्शनमध्ये आहे ऑप्शन नंबर 1. तर एचं काय आहे? तर एचा आहे 2 नंबर आणि बीचा आहे 3 नंबर. तर एमध्ये 2 नंबर. आता ऑप्शन नंबर 1 मध्ये हे दिलेलं आहे. एमध्ये 2 नंबर, बीमध्ये 3 नंबर आणि सी म्हणजे 4 नंबर म्हणजे काय? समचा विषम आणि डी म्हणजे स्वैर त्याचं मर्यादाशील. तर बाकी ऑप्शनमध्ये कुठे 2 नंबर दिसते का? तर ऑप्शन नंबर 3 मध्ये पण दिसतंय आपल्याला. एमध्ये 2 नंबर, बीमध्ये 3 नंबर आणि सीमध्ये काय? सी म्हणजे सम त्याचा विरुद्धार्थी शब्द काय येतो? विषम. हा पण सोपा आहे. त्यामुळे हे ऑप्शन इथं कॅन्सल होतं. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. प्रीतमचे वडील वकील आहेत. अधोरेखित शब्दाचा समानार्थी नसलेला पर्याय ओळखा. अधोरेखित शब्द आहे वडील. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 बाप, ऑप्शन नंबर 2 जनक, ऑप्शन नंबर 3 पिता, ऑप्शन नंबर 4 भ्रातार. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 भ्रातार. आपल्याला काय करायचे? समानार्थी नसलेला पर्याय ओळखायचा आहे. तर वडीलचे जे बाकीचे जे शब्द आहेत, ते वडीलचे समानार्थी शब्द आहेत. तर वडील म्हणजेच काय? आपण बाप, जनक किंवा पिता हे त्याचे समानार्थी शब्द आहेत आणि भ्रतार हा त्याचा समानार्थी शब्द नाहीये. तर भ्रतार म्हणजे काय? तर भ्रतारचा अर्थ होतो पती किंवा नवरा, तर त्याला आपण भ्रतार म्हणतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. प्राक्तन या शब्दाचा अर्थ ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 नशीब, ऑप्शन नंबर 2 ताळमेळ, ऑप्शन नंबर 3 परमार्थ, ऑप्शन नंबर 4 स्वप्नपूर्ती. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 नशीब. तर प्राक्तन या शब्दाचा अर्थ आहे नशीब. त्याला आपण दैव पण म्हणू शकतो. त्यानंतर प्रारब्ध पण म्हणू शकतो. त्यानंतर भाग्य पण म्हणू शकतो. तर याचे हे समानार्थी शब्द आहेत प्राक्तन या शब्दाचे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा. वाक्प्रचार आहे काडीचाही त्रास न होणे. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 खूप त्रास न होणे, ऑप्शन नंबर 2 काडीमोड होणे, ऑप्शन नंबर 3 प्रचंड त्रास होणे, ऑप्शन नंबर 4 अजिबात त्रास न होणे. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 अजिबात त्रास न होणे. तर काडीचाही त्रास न होणे हा आपल्या जनरल म्हणजे आपण नेहमीच्याच वापरातला हा वाक्प्रचार आहे. काडीचाही त्रास न म्हणजे होणे एकदम अजिबात त्रास न होणे असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणते पुस्तक पु. ल. देशपांडे यांचे नाही? त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 बटाट्याची चाळ, ऑप्शन नंबर 2 पानिपत, ऑप्शन नंबर 3 सुंदर मी होणार, ऑप्शन नंबर 4 असामी असामी. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 पानिपत हे पुस्तक पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेलं नाहीये. तर पु. ल. देशपांडे यांनी बटाट्याची चाळ लिहिलेलं आहे, सुंदर मी होणार, असामी असामी लिहिले आहेत. तर पु. ल. देशपांडे यांचे बाकीचं जे महत्त्वाचं साहित्य आहे ते पण इथं दिलेलं आहे. जसं की अगळ-पगळ, अपूर्वाई, असामी असामी, आपुलकी, उरलं सुरलं, एक शून्य मी, कान्होजी आंग्रे, काय वाटेल ते होईल, बटाट्याची चाळ, व्यक्ती आणि वल्ली, गोळा बेरीज आणि गाठोडं. तर पानिपत हे कोणाचं आहे मग? तर पानिपत हे विश्वास पाटील यांची कादंबरी आहे. विश्वास पाटील प्रसिद्ध लेखक आहेत. त्यांची ही कादंबरी आहे पानिपत. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. समानार्थी शब्दांच्या योग्य जोड्या लावा. इथे पण अ गट आणि ब गट दिलेले आहे. अ गटामध्ये आहे छाप, घनदाट, आजार आणि युगुल. ब गटामध्ये आहे व्याधी, जोडी, प्रेम, निबिड आणि ठसा. तर अ गटामध्ये काय दिले आहे? छाप दिलेला आहे ए मध्ये, बी मध्ये आहे घनदाट, सी मध्ये आहे आजार आणि डी मध्ये आहे युगुल. तर याचं काय करायचं आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचे आहेत. तर यापैकी आपण 2 शब्द तरी असे आपल्याला माहिती पाहिजे. तर छापचा आपण म्हणू शकतो ठसा. छापचा आपण काय सांगू शकतो ठसा. तर त्याचा ऑप्शन आहे 5 नंबर ठसा. छाप म्हणजे काय ठसा आणि घनदाट चं जर माहीत नसेल तर युगुल म्हणजे काय? युगुल म्हणजे जोडी. आपण म्हणू शकतो आपण वापरातला शब्द आहे आपल्या. तर प्रेमी युगुल म्हणजे काय? जे प्रेम करतात. प्रेमी युगुल असा शब्द आहे ना.
तर प्रेमी युगल म्हणजे काय? जे प्रेम करणाऱ्यांची जोडी म्हणजे जोडपे, प्रेम करणारे जोडपे त्याला आपण प्रेमी युगल म्हणतो. तर आपल्याला आता इथं कळालेलं आहे की एचा आहे 5 नंबर आणि जे डी आहे त्याचा आहे 2 नंबर. तर ऑप्शनमध्ये आपण बघूया ए आणि डी. तर एचं 5 नंबर आहे, पण इथं डीचं 2 नंबर आहे. तर हे पण ऑप्शन आहे. त्यानंतर आता इथं पण एचं एचं इथं 1 नंबर दिलेला आहे. एचं 1 नंबर, एचं 5 नंबर आणि डीचं 2 नंबर. तर इथं 2 ऑप्शन आपल्याला दिसतात. ऑप्शन नंबर 1 इथं दिसतोय, ऑप्शन नंबर 3 दिसतोय. त्यानंतर आता पुढचं बघूया आपण. बीमध्ये काय आहे? बीमध्ये 4 दिले. तर बीचा आहे घनदाट, तर म्हणजेच काय निबिड. आणि इथं पण बीचे 4 दिले घनदाट आणि निबिड. आणि सीमध्ये काय दिले? आजार आणि व्याधी. तर सीमध्ये इथं काय दिले? अ, आजार आणि व्याधी म्हणजे तर आजारचं आपल्याला माहीत आहे. आजारचं आहे व्याधी. तर कधी-कधी हे असे पण कन्फ्युजिंग ऑप्शन दिलेले असतात. त्यामुळे हे सगळे ऑप्शन आपल्याला बघावं लागतात अशा वेळी. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. तर घनदाट म्हणजे काय? तर घनदाट म्हणजे निबिड आणि आजार म्हणजे व्याधी. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा. त्याची गोष्ट लिहून झाली या वाक्यातील त्याची हा कर्ता रिकाम्या जागा विभक्तीत आहे. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 संबोधन, ऑप्शन नंबर 2 तृतीया, ऑप्शन नंबर 3 प्रथमा, ऑप्शन नंबर 4 षष्टी. तर आता यासाठी आपल्याला विभक्ती आणि त्याचे प्रत्यय माहीत पाहिजे आणि त्यांचं कार्यकर्त्याचं काही इथं महत्त्वाचं नाहीये. पण विभक्ती आणि त्याचे प्रत्यय कमीत कमी आपल्याला माहिती पाहिजे. तर प्रथमा जी विभक्ती आहे त्याला प्रत्यय नाही येत. प्रथमित म्हणजे काय असतो? तो कर्ता असतो. आणि द्वितीय विभक्तीचे प्रत्यय आहेत सला ते, सला ना ते. तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहेत नेयशी. चतुर्थीचे आहेत सला ते, सला ना ते. पंचमीचे आहेत ऊन षष्टीचे आहेत चा ची चे. सप्तमीचे आहेत तैया. आणि संबोधन म्हणजे जे हाक मारतो आपण मुलांनो, जसं म्हणू शकतो की आपण मुलांनो. तर नो हे जे काय संबोधन म्हणजे काय हाक आहे. तर आता आपल्याला इथं काय दिले? त्याची म्हणजे काय? वाक्याचा कर्ता काय आहे? त्याची. तर इथं काय लागलंय? ची हा प्रत्यय लागलाय. तर चा, ची, चे हे जो प्रत्यय आहे, तो कोणत्या विभक्तीचा आहे? तर तो आहे षष्टी विभक्तीचा. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11वा. देणे कुसळाचे, घेणे मुसळाचे या म्हणीसाठी समानार्थी म्हण शोधा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 आवळा देऊन कोहळा काढणे. ऑप्शन नंबर 2 चहापेक्षा किटली गरम. ऑप्शन नंबर 3 दमडीची कोंबडी रुपयाचा मसाला. ऑप्शन नंबर 4 जशी करणी तशी भरणी. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 आवळा देऊन कोहळा काढणे. म्हणजेच काय, की याचा अर्थ काय होतो नेमका? तर देणे कुसळाचे, घेणे मुसळाचे. तर कुसळ आणि मुसळ आपल्याला माहीत पाहिजे. जे कुसळ असतं, ते असतं एकदम छोटं असं, अशा प्रकारचं कुसळ असतं ते. आणि मुसळ कसं असतं? मुसळ असतं मोठं. म्हणजे काय? द्यायचं छोटं, कमी आणि घ्यायचं मात्र जास्त. अशा प्रकारचा हा प्रकार आहे. म्हणजेच काय? आवळा देऊन कोहळा काढणे. आवळा कसा असतो? छोटा असतो आणि कोहळा असतो मोठा. म्हणजे कमी द्यायचं पण जास्तीची अपेक्षा करायचं असा त्याचा अर्थ होतो. तर आपण देताना जे आपल्याला देणारा असतं तो कमी देतो, पण आपल्याकडून त्याची अपेक्षा जास्त असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा. अशी धारा वृत्त म्हणजे रिकामी जागा होय. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 अतिशय खडतर वृत्त. ऑप्शन नंबर 2 उपवास. ऑप्शन नंबर 3 पूजा अर्चा. ऑप्शन नंबर 4 अतिशय सोपे वृत्त. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 अतिशय खडतर वृत्त. तर याचा अर्थ काय होतो नेमकं? तर अशी म्हणजे काय? तर अशीचा अर्थ आहे तलवार आणि धारा म्हणजे काय? धारा म्हणजे तलवारीची धार. तलवारीची धार. म्हणजे काय? तर तलवारीच्या धारेवरून चालण्यासारखे कठीण काम. तर तलवारीची धार कशी असते? एकदम धारदार असते आणि तिच्यावरून कोणी चाललं तर काय होतं? तर त्याला जखम होऊ शकतं. तर अशा प्रकारचं जे व्रत केलेलं असतं, ते एकदम कडक खडतर व्रत त्याला आपण म्हणू शकतो. तलवारीच्या धारीसारखं खडतर व्रत असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा. वृत्तपत्र केवळ बातम्या पुरवत नाही, तर
सत्यशोधन व विश्लेषण संपूर्ण जबाबदारी त्या वृत्तपत्राच्या संपादक असते. जे कंसातील शब्द आहेत, तर कंसातील शब्द काय आहेत इथं? तर सत्यशोधन हा एक शब्द आहे कंसातला. त्याच्यानंतर विश्लेषण हा एक शब्द आहे आणि संपादक हे 3 शब्द आहेत. याचे योग्य प्रकारे आपल्याला वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. जसं की ऑप्शन नंबर 1 मध्ये दिले, वृत्तपत्र केवळ बातम्या पुरवत नाही, तर सत्यशोधनाची व विश्लेषणाची संपूर्ण जबाबदारी त्या वृत्तपत्राच्या संपादकाचा असते. ऑप्शन नंबर 2 आहे, वृत्तपत्र केवळ बातम्या पुरवत नाही, तर सत्यशोधनाहून व विश्लेषणाची संपूर्ण जबाबदारी त्या वृत्तपत्राच्या संपादकाला असते. ऑप्शन नंबर 3 आहे, वृत्तपत्र केवळ बातम्या पुरवत नाही, तर सत्यशोधनाची व विश्लेषणाची संपूर्ण जबाबदारी त्या वृत्तपत्राच्या संपादकाची असते. आणि ऑप्शन नंबर 4 आहे, वृत्तपत्र केवळ बातम्या पुरवत नाही, तर सत्यशोधनाची व विश्लेषणाची संपूर्ण जबाबदारी त्या वृत्तपत्राच्या संपादकाची असते. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. तर ऑप्शन नंबर 3 मध्ये काय सांगितले, वृत्तपत्र केवळ बातम्या पुरवत नाही, तर सत्यशोधनाची व विश्लेषणाची संपूर्ण जबाबदारी त्या वृत्तपत्राच्या संपादकाची असते. तर हे योग्य रीतीने इथं वाक्यामध्ये उपयोग केलेला आहे. जसं की ऑप्शन नंबर 1 मध्ये बघितलं आपण, वृत्तपत्र केवळ बातम्या पुरवत नाही, तर सत्यशोधनाची व विश्लेषणाची संपूर्ण जबाबदारी त्या वृत्तपत्राच्या संपादकाचा असते का? तर संपादकाची असते. त्यामुळे इथं हे चुकीचं आहे. ऑप्शन नंबर 2 मध्ये वृत्तपत्र केवळ बातम्या पुरवत नाही, तर सत्यशोधनाहून, तर इथं हे चुकीचं वापरलेलं आहे. आणि ऑप्शन नंबर 4 मध्ये वृत्तपत्र केवळ बातम्या पुरवत नाही, तर शोधनाशी, तर हे पण इथं चुकीचं वापरलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14वा. पुढील शब्दगट वापरून अचूक वाक्य बनवा. तर शब्दगट आहे आदर्श मानले जाते, प्रदर्शन करणे, भावनांचे, भारतीय संस्कृतीत. तर हा काय आहे, तर इंग्लिशमध्ये जे पॅराजंबल असतं, म्हणजेच काय, शफल केलेले शब्द असतात, त्याचा योग्य रीतीने आपल्याला उपयोग करून एकदम पद्धतशीर पाहणी करायची असते. तर हे जे असा जो प्रश्न असतो तो ऑप्शनद्वारे आपण सोडवतो. म्हणजे ऑप्शन वाचायचे, तर ऑप्शनमधून लगेच आपल्याला कळून जातं की कोणता हे शब्द म्हणजे वाक्य बरोबर आहे. तर पहिला ऑप्शन आहे, भावनांचे आदर्श मानले जाते, भारतीय संस्कृतीत प्रदर्शन करणे. ऑप्शन नंबर 2 आहे, प्रदर्शन करणे आदर्श मानले जाते, भारतीय संस्कृतीत भावनांचे. ऑप्शन नंबर 3 आहे, आदर्श मानले जाते, भारतीय संस्कृतीत प्रदर्शन करणे भावनांचे. ऑप्शन नंबर 4 आहे, भारतीय संस्कृतीत भावनांचे प्रदर्शन करणे आदर्श मानले जाते. तर 4 नंबर ऑप्शन इथं करेक्ट आहे. म्हणजे काय, असं लिहितात, भारतीय संस्कृतीत भावनांचे प्रदर्शन करणे आदर्श मानले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15वा. हात मिळवणी करणे या वाक्प्रचारासाठी समानार्थी वाक्प्रचार शोधा. त्याचे ऑप्शन्स आहेत, ऑप्शन नंबर 1 स्तुती करणे, ऑप्शन नंबर 2 गुणगान गाणे, ऑप्शन नंबर 3 संगनमत करणे, ऑप्शन नंबर 4 उदो उदो करणे. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 संगनमत करणे. तर हात मिळवणी करणे म्हणजे काय, तर सोबत घेऊन जाणे असं पण म्हणू शकतो त्याला, किंवा सोबत काम करणे असं पण म्हणू शकतो. सोबत काम करणे असा पण त्याचा अर्थ होतो. म्हणजेच काय, संगनमत करणे. तर पेपर जे वाचतात लोक, त्यांच्यामध्ये हा शब्द नेहमी वापरलेला असतो, की याच्या संगनमताने त्याने खून केला, त्याने असं केलं, तसं केलं. म्हणजेच काय, हात मिळवणी करणे असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16वा. ज्याच्यावर आपण अवलंबून असतो त्याची स्तुती किंवा वाहवा करावीच लागते. या म्हणीचा, या अर्थाची म्हण ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत, ऑप्शन नंबर 1 ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे. ऑप्शन नंबर 2 ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. ऑप्शन नंबर 3 ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. ऑप्शन नंबर 4 खावी त्याला खवखवे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी. म्हणजे काय, तर अ, ज्याने आपल्याला कामाला लावले, किंवा ज्याच्या इथे आपण काम करतो, तर त्याच्याच आपण वाहवा करावी असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच काय, ज्याच्यावर आपण अवलंबून आहे, म्हणजे ज्याच्यावर आपलं घर चालतं,
फॉर एक्झाम्पल एखादा जो माणूस आहे, तो कुठेतरी नोकरी करतो, तर त्याला दर महिन्याला ती कंपनी पगार देते किंवा जो मालक आहे तो पगार देतो. तर त्यामुळं काय म्हणू शकतो आपण, ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टोळी, असा या म्हणीचा अर्थ होतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17वा. उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थ असलेला शब्द वापरून बनविलेले अचूक वाक्य कोणते आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1, अलीकडे भारताने खूप प्रगती केली आहे. ऑप्शन नंबर 2, प्राची नेहमी सुसंगत बोलते. ऑप्शन नंबर 3, संगणकाच्या क्रांतीने रोजगार बुडाला. ऑप्शन नंबर 4, एकेकाळी श्रीमंत असणाऱ्या धर्मेंद्रचा जुगारीमुळे अपकर्ष झाला. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, एकेकाळी श्रीमंत असणाऱ्या धर्मेंद्रचा जुगारीमुळे अपकर्ष झालाय. तर प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला, जो उत्कर्ष शब्द आहे त्याचा विरुद्धार्थी शब्द जो आहे वाक्यात वापरलेला अचूक वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. तर ऑप्शन नंबर 1 मध्ये जर बघायला गेलं, तर अलीकडे भारताने खूप प्रगती केली. तर प्रगती हा काय झाला, उत्कर्षाचा समानार्थी शब्द झाला. उत्कर्षाचा काय झाला, समानार्थी शब्द झाला. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचं चुकीचं आहे. तर उत्कर्षाचं काय करायचं आपल्याला, विरुद्धार्थी शब्द वाक्यामध्ये वापरलेलं वाक्य ओळखायचं आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. तर इथं अपकर्ष हा शब्द वापरलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18वा. आलोक कथासंग्रह कोणाचा आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 आसाराम लोमटे, ऑप्शन नंबर 2 आशा बगे, ऑप्शन नंबर 3 अनुराधा पाटील, ऑप्शन नंबर 4 जयंत पवार. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 आसाराम लोमटे. तर आसाराम लोमटे यांनी आलोक हा कथासंग्रह लिहिलेला आहे. तसेच आसाराम लोमटे यांचे महत्त्वाचे काही साहित्य इथं दिलेलं आहे. इडापिडा चळो, वाळसरा, तसनस, धूळपेर हे पण त्यांचे महत्त्वाचे काही साहित्य इथं आहेत. तर हे तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19वा. तृप्ती झरझर चालत होती. अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? अधोरेखित शब्द आहे झरझर. तर याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 दबकत, ऑप्शन नंबर 2 जलद, ऑप्शन नंबर 3 सावकाश, ऑप्शन नंबर 4 तेज. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 सावकाश. तर झरझरचा काय करायचं आहे आपल्याला, विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. झरझर म्हणजे काय, एकदम पटपट चालणे, आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे सावकाश. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20वा. आनंदीबाई आपल्या सुनेची वरवर किती स्तुती करत असली तरी मनातून खूप जळत असते. म्हणतात ना रिकामी जागा, योग्य म्हणीचा वापर करा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 जनात बुवा मनात कावा, ऑप्शन नंबर 2 जशी देणावळ तशी खानावळ, ऑप्शन नंबर 3 जसा गुरु तसा चेला, ऑप्शन नंबर 4 जसा देव तशी पूजा. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 जनात बुवा मनात कावा. तर म्हणजेच काय, तर वाक्य वाचलं तर आपल्याला कळून जाईल लगेच, की आनंदीबाई आपल्या सुनेची वरवर किती स्तुती करत असली तरी मनातून त्या खूप जळत असतात. तर इथं काय असते, तर सासू सुनेचं जे भांडण आहे, तर ते जेव्हा सासू सुना एकत्र बाहेर जातात कुठे, घराच्या बाहेर, त्या एकदम जे समाज आहे किंवा जे गावातली लोक आहेत त्यांना असं दाखवतात, की आपल्यामध्ये काहीच नाही, एकदम सासू किंवा सून किती चांगल्या एकत्र राहतात वगैरे. पण जेव्हा त्या घरी येतात तेव्हा त्यांचं एकमेकांसोबत पटत नाही. म्हणजेच काय, की जनात बुवा मनात कावा. म्हणजे बाहेर जेव्हा दाखवायचं ते वेगळं असतं, पण मनातलं वेगळं असतं. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21वा. वैभव वर्गातील कोणत्याच तासाला गैरहजर राहत नाहीत. या वाक्यातील सामासिक शब्द कोणता आहे? तर वाक्यातील सामासिक शब्द ओळखायचा आहे आपल्याला. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 नाही, ऑप्शन नंबर 2 वर्ग, ऑप्शन नंबर 3 गैरहजर, ऑप्शन नंबर 4 तास. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 गैरहजर हा काय आहे? सामासिक शब्द आहे. तर सामासिक शब्द म्हणजे काय नेमका? तर सामासिक शब्द म्हणजे काय? तर सामासिक शब्द म्हणजे काय? 2 किंवा 2 पेक्षा जास्त जे शब्द असतात, ते एकत्र येऊन जो होणारा जो जोड शब्द असतो, त्याला आपण म्हणतो की सामासिक शब्द. तर इथं काय आहे, तर इथं गैर आणि हजर हे 2 शब्द आहेत. तर या 2 शब्दाचा मिळून काय झालाय, गैरहजर
हा शब्द तयार झालेला आहे. तर त्याला आपण म्हणतो की ते सामासिक शब्द आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22वा. सचोटी शब्दाचा अर्थ कोणता आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 त्याग करणे, ऑप्शन नंबर 2 वेडीवाकडी वर्तवणूक, ऑप्शन नंबर 3 वर्तनातील प्रामाणिकपणा, ऑप्शन नंबर 4 खोडी काढणे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 वर्तनातील प्रामाणिकपणा. तर त्याचा अर्थ होतो सचोटी. तर एखादं जे व्यक्ती आहे, तर म्हणतात ना, की सचोटीने त्याने यशाची पायरी चढली म्हणजे काय? तर खूप सचोटी आहे त्याची. सचोटी आहे म्हणजे काय? प्रामाणिकपणे त्यांनी ते कष्ट केले, त्यामुळे त्याचं ते काम झालेलं आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23वा. प्रभा शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता नाही? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 आभा, ऑप्शन नंबर 2 अग्नी, ऑप्शन नंबर 3 तेज, ऑप्शन नंबर 4 प्रकाश. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 अग्नी. तर कोणता नाही हे सांगायचंय प्रभा या शब्दाचा अर्थ. तर प्रभा म्हणजेच काय? तेज किंवा प्रकाश किंवा आभा यालाच आपण काय म्हणतो? प्रभा म्हणतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24वा. अयोग्य जोडी ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 आज सतत गडगडले, कर्मणी प्रयोग. ऑप्शन नंबर 2 आहे आईने मुलीस समजावले, सकर्मक भावे. ऑप्शन नंबर 3 त्याचे धावून झाले, अकर्मक भावे. ऑप्शन नंबर 4 त्याचे वृत्तपत्र वाचून झाले, समापन कर्मणी प्रयोग. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 आज सतत गडगडले. हे कर्मणी प्रयोगाचं उदाहरण नाहीये. तर हे कोणत्या प्रयोगाचं उदाहरण आहे? तर याला म्हणतात भाव कर्तरी प्रयोग म्हणतात किंवा अकर्तुक अकर्तुक भावे प्रयोगाचं हे उदाहरण आहे. आणि बाकीचे जे उदाहरण आहेत, आईने मुलीस समजावले, सकर्मक भावे प्रयोग आहे. त्याचे धावून झाले, अकर्मक भावे प्रयोग आहे. त्याचे वृत्तपत्र वाचून झाले, हे समापन कर्मणी प्रयोग आहेत. तर कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा? तर वैशिष्ट्य काय आहेत? तर कर्म जे असतं ते प्रथमेत असतात. म्हणजे काय? कर्माला प्रत्यय नसतात आणि कर्त्याला प्रत्यय असतात. आणि समापन कर्मणीमध्ये काय असतं? जी कृती असते ती पूर्ण झाल्याचे सूचित होते आणि जे क्रियापदाला ऊन होऊन झाला झाले झाले असं हे क्रियापद असतं. आणि भावे प्रयोग म्हणजे काय? भावे प्रयोगामध्ये क्रियापद हे कर्ता किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार बदलत नाही आणि जो कर्ता असतो तृतीयांत किंवा चतुर्थांत असतो आणि जे क्रियापद तृतीय पुरुषी पुसकलिंगी एकवचनी असतं. त्यानंतर शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25वा. खाली काही प्रमुख कथाकार व त्यांचे कथासंग्रह दिलेले आहेत. त्यातील चुकीची जोडी ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 विद्याधर पुंडलिक, पोपटी चौकट. ऑप्शन नंबर 2 द.मा. मिरासदार, मिरासदारी. ऑप्शन नंबर 3 अरविंद गोखले, मंजुळा. ऑप्शन नंबर 4 पु ल देशपांडे, वळीव. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 पु ल देशपांडे यांची वळीव ही चुकीची जोडी आहे. आपल्याला काय ओळखायचे? चुकीची जोडी ओळखायची याच्यामध्ये. तर विद्याधर पुंडलिक यांनी पोपटी चौकट हे त्यांचं बरोबर आहे. द.मा. मिरासदार यांचं मिरासदारी बरोबर आहे. अरविंद गोखले यांची मंजुळा बरोबर आहे. पण पु ल देशपांडे यांनी वळीव हे लिहिलेलं नाहीये. तर वळीव हे कोणाचं आहे कादंबरी किंवा कथासंग्रह ते तुम्ही कमेंट बॉक्सद्वारे कळवू शकता. तसेच इथं पु ल देशपांडे यांचे महत्त्वाचं साहित्य दिलेलं आहे. याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि द.मा. मिरासदार यांचं पण इथं दिलेले आहेत पुस्तके किंवा साहित्य. तर द.मा. मिरासदार यांचं पूर्ण नाव आहे दत्ताराम मारुती मिरासदार आणि त्यांचं साहित्य आहे अंगत पंगत, खडे आणि ओरखडे, गप्पांगण, गप्पा गोष्टी, गंमत गोष्टी, गाणारा मुलूक, गुदगुल्या, गोष्टीच गोष्टी, चकाट्या, चुटक्याच्या गोष्टी, जाईबापूंच्या गोष्टी, ताजवा, नावेतील 3 प्रवासी, फुकट, बेंडबाजा, भूताचा जन्म, भोकरवाडीच्या गोष्टी, माकडमेवा, माझ्या बापाची पेंड, मिरासदारी. मिरासदारी अत्यंत महत्त्वाचं आहे त्यांचं. मी लाडाची मैना तुमची, मी लाडाची मैना तुमची, विरंगुळा, सरमिसळ, स्पर्श, हसनावळ, हुबेहूब. आणि पु ल देशपांडे यांचं साहित्य आहे आगळपगळ, अपूर्वाई, असामी असामी, आपुलकी, उरलं सुरलं, एक शून्य मी, कान्होजी आंग्रे, काय वाटेल ते होईल, बटाट्याची चाळ, व्यक्ती आणि वल्ली, गोळाबेरीज आणि गाठोडं. तर याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा तुम्ही तुमच्या वहीमध्ये हे लिहून घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत.
तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्सद्वारे तुम्ही नक्की कळवा. तुमचे काही सजेशन असेल ते पण कमेंट बॉक्सद्वारे तुम्ही कळवू शकता. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमची जे कोणी मित्र-मैत्रिणी असतील जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांच्यासोबत व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.